वेब सीरीज में काम करने वाले 28 वर्षीय युवक को आरे पुलिस स्टेशन ने किया गिरफ्तार। मैं हूं अलीम नामदार और आप देख रहे हैं मुंबई न्यूज। जी हाँ, हम बात कर रहे हैं आरे पुलिस स्टेशन की, जो मुंबई के गोरेगांव में स्थित है, जहां पर एक 28 वर्षीय युवक जो पहले वेब सीरीज में काम करता था, पैसों की कमी के दौरान उसने तो एक टेम्पो चुरा लिया, जिसका पर्दाफाश आरे पुलिस स्टेशन की डिटेक्शन टीम ने किया है। इसी बारे में जानकारी देते हुए वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र पाटिल जी ने क्या कुछ कहा, आइए नजर डालते हैं मुंबई न्यूज की इस खास रिपोर्ट पर। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। कॉलनी आंबावाडी म्हणून एरिया आहे, युनिट नंबर 31 ला। तिथे रणजित कुमार राजदेव मिश्रा राहतात। त्यांचा टाटा इंट्रा टेम्पो त्यांनी लावलेला होता। तो दिनांक 18 जानेवारीला तो चोरी झाला होता। त्या संदर्भात आरे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। आपल्या पोलिसांचे PSI पांचाळ आणि डिटेक्शनची टीम यांनी सदर बाबत तपास चालू होता। त्या दरम्यान आपण दिंडोशी, आरे कॉलनी आणि ठाण्यापर्यंतचे CCTV फुटेज चेक केले। त्या एका CCTV फुटेजमध्ये आपल्याला तो टोल नाक्यावरून पास झालेला दिसतोय। तर एरियाचा CCTV फुटेज चेक करत असताना एक रेडिश शर्ट घातलेला इसम आपल्याला दिसून आला 3-4 दिवस वर्कआउट केल्यानंतर। त्या दरम्यान त्या मालकाला आपण दाखवलं तर त्याने त्या व्यक्तीला ओळखले की हा एकदा माझ्याकडे काम करायला आला होता। त्याप्रमाणे आपण त्याला टार्गेट करून तपास चालू केला असता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलं। त्या तपासात त्यांनी चौकशीत आपल्याला त्यांनी कबूल केलं की त्याने तो टेम्पो चोरी केलाय आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्याला पार्क केलेला होता। त्याप्रमाणे आपण नमूद टेम्पो तिथून तपास करताना पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला पण सुद्धा गुन्ह्यात अटक करण्यात आली। अटक आरोपी आहे तो याच्या अगोदर वेब सिरीज मध्ये पण काम करायचा, हिंदी वेब सिरीज मध्ये, आणि मध्यंतरी त्याला पैशांची कडकी होती, काम मिळत नव्हतं म्हणून त्याने टेम्पो चोरी करून त्याने विकण्यासाठी म्हणून त्याने नाशिकला पार्क करून दिलं आणि मग त्यानंतर तो आपल्या गुन्ह्यात अटक झाला। किती आपले अंदाजे काय CCTV किती आपण बघितले आणि कशा प्रकारे किती वेळ आला आपल्याला? जवळजवळ 8 दिवसाचा कालावधी लागला। जवळजवळ 50 ते 60 CCTV आपण चेक केले, टोलनाक्याचे CCTV चेक केले। त्याला काय म्हणजे पैशाची गरज भासली असं आपण बोललो, दुसरं काय त्याच्या नाही, आरोपीच्या बहिणीचं लग्न होतं त्यामुळे पैशांची गरज असल्या कारणाने तो टेम्पो चोरी करून 2-3 लाख रुपये मिळतील म्हणून त्याने चोरी केला। जवळजवळ टेम्पो 4,20,000चा टाटा इंट्रा टेम्पो। आरोपीचं नाव आहे ब्रजेश कुमार रामगोपाल रेकवार उर्फ टायगर, 28 वर्षाचा आरोपी आहे। राहणारा कुठं आहे नाही, तो आला तो वेब सिरीज साठी काम करण्यासाठी आला होता। त्याने वेब सिरीज पण केलेल्या आहेत, परंतु मध्यंतरी त्याला काम मिळत नव्हतं त्यामुळे त्याने टेम्पो चालक म्हणून नोकरी केली आणि छोटे मोठे सिरियल मध्ये काम करतो। आता पैशांची गरज असल्या कारण त्याने चोरी केली आणि त्यात अटक झाली। आरोपी पण पकडला गेलाय, प्रॉपर्टी पण रिकव्हर झालेली आहे।